स्वतंत्र बलुचिस्तानचा विषय परत एकदा चर्चेमध्ये आलेला आपल्याला दिसतोय. पण एक लक्षात घ्या की स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी असू द्या किंवा भारतानं बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत करण्याची मागणी ही सातत्यानं होत आलेली आहे. काही वर्षापूर्वी आलेल्या दोन बातम्या सांगतो. पहिली बातमी अशी होती की भारताचा 73वा स्वातंत्र्य दिन आपल्या देशातच नाही तर पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला. सर्व भारतीय बंधू आणि भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिल्या. बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग नाही, त्याच्यामुळे आम्हाला पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी भारतानं मदत करावी असं आवाहन बलुचिस्तानमधल्या कार्यकर्त्यांनी केलेलं होतं. दुसरी बातमी, बलुचिस्तानला पाकिस्तानच्या अवैध ताब्यातून स्वतंत्र करावं यासाठी बलुचिस्तानच्या निर्वासित सरकारच्या पंतप्रधान नायला कादरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संयुक्त राष्ट्रामध्ये मदत मागितलेली होती. अशा ह्या दोन बातम्या. बलुचिस्तानमध्ये घडणाऱ्या पाकिस्तान विरोधी कारवायांना पाकिस्ताननं कायमच भारताला जबाबदार धरलेला आहे आणि भारतानं दहशतवाद आणि दुसऱ्या देशातील अंतर्गत बाबींमध्ये इंटरफेरन्स ही आमची कामाची पद्धत नसल्याचं वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे. बलुचिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या रेल्वे अपहरण घटनेनंतर परत एकदा बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतानं मदत करावी ही मागणी होताना दिसते. तर दुसऱ्या बाजूला 1971 प्रमाणे भारतानं कारवाई करून बलुचिस्तान स्वतंत्र करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. ही मागणी, ही अपेक्षा कितपत रास्त आहे, अपेक्षा पूर्ण करण्याची शक्यता कितपत आहे, हे सर्व आज आपण समजून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम आपण बलुचिस्तानचा विषय परत एकदा समजून घेऊयात. बलुचिस्तान हे पाकिस्तानमधलं सगळ्यात मोठं राज्य आहे. एकूण 44% भूभाग जो आहे तो एकट्या बलुचिस्ताननं व्यापलेला आहे. पण एकूण पाकिस्तानशी जर का तुलना केली तर अवघी 1 ते 2% लोकसंख्याच या भागामध्ये राहते. आता या बलुचिस्तानचा आकार जर्मनी एवढा आहे, पण लोकसंख्या ही अवघी 1.5 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे जर्मनीपेक्षा कितीतरी पट कमी त्यांची लोकसंख्या आहे. बलुचिस्तानमध्ये तेल, सोनं, तांबं आणि इतर खनिज समृद्ध आणि विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत आणि या संसाधनांचा वापर करून पाकिस्तान त्यांच्या गरजा गेल्या काही काळापासून पूर्ण करतोय. असं असून सुद्धा हा जो बलुचिस्तानचा भाग आहे हा सर्वात मागासलेला आहे. इथल्या चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अर्थात CPEC मध्ये चीनला प्रचंड इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामुळे येथील नागरिकांचं शोषण सुद्धा गेल्या काही काळापासून होते. पाकिस्तानशी तुलना करता बलुचिस्तानमधलं दरडोई उत्पन्न, जीवनमानाचा दर्जा सुद्धा खालावलेला आहे आणि याच्यामुळेच बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानविषयीचा द्वेष हा दिवसेंदिवस वाढत गेल्याचं आपल्याला दिसतं. पाकिस्तानने बलुचिस्तानचा ताबा मिळवल्यापासून इथे 5 मोठी बंड पाकिस्तान विरोधात झालेली आहेत आणि सर्वात अलीकडील बंड हे 2005 मध्ये झालेलं होतं, जे आजही सुरू आहे. अफगाणिस्तान आणि इराणला खेटून असलेल्या बलुचिस्तानला स्वातंत्र्य देण्याची मागणी ही काही पहिल्यांदाच झालेली नाही किंवा अशी चर्चा पहिल्यांदाच झालेली नाही. खरं तर बलुचिस्तान हा असा प्रांत आहे जो कधीच पूर्णपणे पाकिस्तानी सत्तेच्या अधिपत्याखाली नव्हता किंवा त्याच्या आधी पण कुणाच्या अधिपत्याखाली तो नव्हता. इथं झरदारी सरकारपेक्षा किंवा आत्ता सध्या शरीफ यांचं सरकार असू द्या किंवा त्याच्या अगोदर जे मुशरफ होते त्यांचं सरकार असू द्या, यांच्यापेक्षा टोळ्यांच्या सरदारांची जास्त चलती कायम राहिलेली आहे. आता या टोळ्यांचा स्वतःचा असा कायदा आहे, त्याच्यानुसार हाताच्या बदल्यात हात आणि शिराच्या बदल्यामध्ये शिर अशी तिथली एकूण परंपरा दिसून येते. वाळवंटी परिसर आहे, नापीक जमीन आहे, धुळीची वादळं मोठ्या प्रमाणात येतात. त्याच्यामुळे हा जो भाग आहे इतर संपूर्ण जगाशी तुलना करता अजून खूप मागे आहे. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा गेल्या काही काळापासून पाकिस्तानचं नशीब या भागावरती अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यामुळेच पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी बलुचिस्तान पूर्णपणे आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला, जो आजतागायत सुरूच आहे. बलुचिस्तानच्या वाळवंटी प्रदेशामध्ये मगाशी सांगितलं त्याच्यासोबतच युरेनियम मोठ्या प्रमाणात आहे, पेट्रोल मोठ्या प्रमाणात आहे, नैसर्गिक वायू इथे मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या भंडारावरती पाकिस्तानची कायमच नजर राहिलेली आहे. इथल्या सुई नावाच्या ठिकाणावरून पाक नैसर्गिक वायूची त्यांची अर्ध्यापेक्षा अधिक गरज भागवतोय. मात्र त्या बदल्यामध्ये या बलुची लोकांना रोजगार मिळालेला नाहीये. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य यांसारख्या बेसिक सुविधा सुद्धा त्यांना उपलब्ध झालेल्या नाहीयेत आणि इथून पाकिस्तान सरकार जे काही मिळवतंय त्याच्यातला थोडाफार हिस्सा सुद्धा ते या बलुची नागरिकांना द्यायला तयार नाहीयेत आणि याच्यामुळं पाकिस्तान विरोधी बलुची आवाज जो आहे तो आपल्याला दिवसेंदिवस बुलंद होत गेलेला दिसून येतोय आणि आता
तो दाबणं पाकिस्तान सरकारच्या हातामध्ये राहिलेलं नाही. बलूच फुटीरवादी आणि पाक सरकारमधील या वादाची सुरुवात पाकिस्तानच्या निर्मितीनंतर लगेच झालेली होती. एप्रिल 1948मध्ये पाक लष्कराने मीर अहमद यार खान यांना बळजबरी आपले कलात हे राज्य सोडण्यास भाग पाडलं होतं. त्यांच्याकडून कलातच्या स्वातंत्र्याविरोधात करार लिहून घेण्यात आलेला होता. मात्र बलुचिस्तानचे 23% क्षेत्र पाकिस्तानच्या हातात जाऊ नये असे मीर अहमद यांचे भाऊ प्रिन्स अब्दुल करीम खान यांना वाटत होते आणि मे 1948मध्ये अब्दुल करीम खान यांनी पाकिस्तान सरकारच्या विरोधात फुटीरतेचं रणशिंग फुकलं आणि अफगाणिस्तानातून पाक लष्कराविरुद्ध त्यांनी गनिमी युद्ध पुकारलेलं होतं. 2005मध्ये बलुची नेते नवाब अख्तर खान बुक्ती आणि मीर बलाच मीर यांनी पाकिस्तान सरकारपुढे 15 मुद्द्यांची एक मागणी ठेवली होती. त्यात प्रांतातील नैसर्गिक संपदेवरती नियंत्रण, लष्करी तळांवरती निर्मितीवरती बंदी असे वेगवेगळे मुद्दे समाविष्ट होते. पण पाकिस्तान सरकारनं त्यांचा हा प्रस्ताव धुडकावला आणि तेव्हापासून सुरू झालेला संघर्ष अजून सुरू आहे. ऑगस्ट 2006मध्ये 79 वर्षीय अकबर खान यांचा लष्करासोबतच्या चकमकीमध्ये मृत्यू झाला. याच संघर्षामध्ये 60 पाकिस्तानी सैनिक आणि 7 अधिकाऱ्यांचा जीव गेला होता. याच्या अगोदर 1973 ते 1977 पर्यंत चाललेल्या लढाईमध्ये पाकिस्तानचे 300 ते 400 सैनिक मारले गेले होते आणि जवळपास 7,500 ते 9,000 बलुची बंडखोर नागरिक सुद्धा याच्यामध्ये ठार झालेले होते. आता हा बलुचिस्तानचा भाग जो आहे अरबी समुद्र जवळ आहे. होमरूजची खाडी किंवा सामुद्रधुनी जी आहे ती त्याला जवळ आहे. संरक्षणदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे. इराणच्या पूर्वेस जर का बघायला गेलं तर हा भाग दिसून येतो. अफगाणिस्तानच्या दक्षिणेस हा भाग आहे. कतार, इराण आणि तुर्कमेनिस्तानातून कोणतंही वायू आणि तेलाची पाईपलाईन जर का टाकायची असेल तर ती याच भागातून टाकावी लागणार आहे. तिथूनच ती टाकली जाऊ शकते. बलुचिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून जी अस्थिरता दिसून येते या अस्थिरतेमागे परकीय शक्तींचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने वारंवार केलेला आहे, सातत्याने केलेला आहे. पण नुसते आरोप केलेले आहेत, पुरावे काही दिलेले त्यांनी नाहीत आणि भारताने नेहमीच त्यांचे आरोप फेटाळलेले आहेत. पण तेथील जनतेचे गेल्या काही दशकांपासून होत असलेले हाल बघता भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राष्ट्राला केलेल्या भाषणामध्ये बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केलेला होता. तसंच स्वातंत्र्यानंतर प्रथमच बलुचिस्तानमधील मानवाधिकाराचा मुद्दा भारतानं संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित केलेला होता. आता एक फॅक्ट सांगतो. 4 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीत बलुचिस्तान नावाचा नवीन देश निर्माण करण्यासाठी एक बैठक बोलवण्यात आलेली होती. मीर अहमद खान यांच्यासह जिना, जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा या बैठकीमध्ये भाग घेतला होता. बैठकीमध्ये जिना यांनी कलातच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला होता. या बैठकीमध्ये ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनीही मान्य केलं की कलातला भारत किंवा पाकिस्तानाचा भाग असण्याची आवश्यकता नाही आहे. मग जिना यांनीच सुचवलं होतं की कलात, खारान, लासबेला आणि मकरन हे 4 जिल्हे एकत्र करून स्वतंत्र बलुचिस्तान निर्माण करण्यात यावा. याच्यानंतर कलातच्या खानानं 12 ऑगस्ट रोजी बलुचिस्तान हा स्वतंत्र देश असल्याचं घोषित केलं होतं. बलुचिस्तानमधील मशिदीतून कलातचा पारंपरिक ध्वज जो आहे तो फडकवण्यात आला होता. कलातचा शासक मीर अहमद खान यांच्या नावाने खुप्पा या ठिकाणी वाचण्यात सुद्धा आलेला होता. परंतु स्वातंत्र्य घोषित केल्यानंतर अवघ्या 1 महिन्यामध्येच 12 सप्टेंबरला ब्रिटनने एक ठराव मंजूर केला, ज्याच्यामध्ये म्हटलं की बलुचिस्तान हा वेगळा देश बनण्याच्या स्थितीमध्ये नाही, तो आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पेलू शकत नाही. आणि याच्यानंतर पाकिस्ताननं पद्धतशीरपणे बलुचिस्तान ताब्यात घेतलं आणि तेव्हापासून तिथं संघर्ष सुरूच आहे. आता बघा, तेव्हापासून संघर्ष अवघे 200-250 दिवसच हा बलुचिस्तान जो आहे स्वतंत्र देश म्हणून राहिलेला होता. पाकिस्ताननं बळजबरी हे सर्व काही ताब्यात घेतलेलं आहे. मग 1971ची पुनरावृत्ती या ठिकाणी होऊ शकते का किंवा होईल अशी शक्यता कायम वर्तवली जाते. 1948ला पाकिस्ताननं बलुचिस्तान बळकावलं, मान्य. 1971ला भारतानं बांगलादेशच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. हे दोन्हीही काळ वेगवेगळे होते हे समजून घ्या. मागे एकदा पाकिस्तानच्या संसदेतील खासदार मौलाना फजल रहमान हे म्हणाले होते की 1971 साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धातून स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली. भारताच्या पूर्वेकडील बांगलादेश नावाच्या देशाचा जन्म झाला. आता सुद्धा तशीच काहीशी स्थिती पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली आहे. आता 1971 सारखी परिस्थिती पाकिस्तानमध्ये उद्भवेल, संयुक्त राष्ट्र मध्यस्थी करेल, पाकिस्तान नमतं घेईल. यासोबतच ते असं म्हणाले की बलुचिस्तान प्रांतातले 5 ते 7 जिल्हे मिळून स्वतंत्र झाल्याची घोषणा करू शकतात. आणि 1971 साली बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा होऊन स्वतंत्र झालेला होता याची आठवण त्यांनी अगदी काही महिन्यांपूर्वीच केलेली होती.
होती. जर पाकिस्तानमधल्या सध्याच्या शासनकर्त्यांची मानसिकता बदलली नाही तर पुन्हा तीच परिस्थिती उद्भवू शकते असा थेट इशारा त्यांनी दिलेला होता. आता शक्यता काय काय आहेत ते आपण बघूयात. म्हणजे पाकिस्तानमधले खासदार तसे म्हणतायत, सगळीकडे तशीच चर्चा चालू आहे, आपल्या इथं सुद्धा तशाच पद्धतीची चर्चा होताना दिसतीये. आता कोणत्याही देशाच्या अंतर्गत बाबीमध्ये भारताने हस्तक्षेप हा जाणीवपूर्वक टाळलेला आहे. म्हणजे गेल्या काही दशकामधली जर का भारताची भूमिका बघितली, ही कायमच चर्चेने प्रश्न सोडवण्याची राहिलेली आहे. युक्रेन रशिया संघर्षामध्ये भारताची हीच भूमिका राहिलेली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या संघर्षामध्ये सुद्धा भारताची भूमिका चर्चाकडून प्रश्न सोडवावा अशीच राहिलेली दिसून येते. 1971चा काळ वेगळा होता. त्यावेळेस शीतयुद्ध जे आहे ते अगदी पीकवरती होतं. अमेरिका आणि रशिया अशी जगामध्ये उभी फूट पडलेली होती. त्यावेळेस रशिया भक्कमपणे भारताच्या बाजूने उभा होता. पण आजच्या दिवशी जो भारताचा शत्रू आहे असा चीन हा रशियाच्या अगदी जवळ गेलेला आहे. त्यांच्यातली जवळीक वाढलेली आहे. हे रशिया युक्रेन युद्धाच्या निमित्ताने समोर आलेले आहे. चीनला पाकिस्तान आणि चीन यांच्यामध्ये जो CPEC आहे, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, याच्यामध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. त्यांचा आर्थिक महामार्ग याच भागातून जातो. रेल्वेचं अपहरण जे झालं याचा चीनने निषेध केला. पाकिस्तानला चीन आवश्यक ते सर्व सहकार्य करणार आहे हे सुद्धा चीनने सांगितलेलं आहे. शी जिनपिंग यांचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हे जे स्वप्न आहे त्याचा महत्त्वाचा भाग जो आहे त्याच्यामध्ये बलुचिस्तान येतं. बलुचिस्तानच्या येथेच ग्वादर बंदर आहे जे या प्रकल्पातलं सगळ्यात महत्त्वाचं असं पॉईंट आहे. पाकिस्तानच्या ग्वादर बंदराला शिनयांगशी जोडण्यासाठी चीनने आत्तापर्यंत 46 अब्ज डॉलर्स खर्च केलेले आहेत. अरब देशामधून जर का काही आणायचं असेल, चीनपर्यंत ते पोहोचवायचं असेल तर याच्यामध्ये बलुचिस्तान, तिथलं ग्वादर बंदर, तिथलं चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हे सगळे महत्त्वाचे आहेत. इथे मोठ्या प्रमाणामध्ये चीनने रस्ता रुंदीकरण केलेलं आहे, विमानतळं बांधता आहेत. बलुचिस्तानमधल्या नागरिकांचा जरी विरोध असला तरी सुद्धा पाकिस्तान सरकार हे चीन बरोबर आहे, चीन पाकिस्तानच्या सरकार बरोबर आहे आणि म्हणून या ठिकाणी हस्तक्षेप करून भारत चीन संघर्ष वाढवण्याची भारताची इच्छा बिलकुल नसणार आहे आणि तशी शक्यता सुद्धा इथे आपण नाकारायला पाहिजे. भारतीय लष्करातून निवृत्त झालेले मेजर जनरल GD बक्षी यांच्यानुसार बलुचिस्तान आता पूर्णपणे पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर गेलेलं आहे. तिथली सध्याची स्थिती आणि जनतेचा उद्रेक पाहता स्वतंत्र बलुचिस्तानच्या जन्माची वेळ आलेली आहे असं म्हणावं लागेल. असं ते जरी म्हणत असले तरी सुद्धा वास्तविकता काय आहे हे बघणं गरजेचं आहे. वास्तविकता काय आहे? पाकिस्तान सरकारला बलुचिस्तानमध्ये इंटरेस्ट आहे. तिथे अवघी त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या 1.5% लोकसंख्या आहे आणि बलुचिस्तानमध्ये चीनला प्रचंड इंटरेस्ट आहे. क्षमता आहे का भारताची 1971ची पुनरावृत्ती करण्याची? तर निश्चितपणे क्षमता आहे. पण सध्या भारतासमोरची ध्येय वेगळी आहेत. 2047मध्ये आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेनं पावलं टाकायची आहेत. आपल्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण करायचे आहेत, तंत्रज्ञानामध्ये आघाडी घ्यायची आहे, अशा आपल्या प्रायोरिटी असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे इतर सर्व सहकारी वारंवार याचा उल्लेख करताना आपल्याला दिसून येत आहेत. यासोबतच अमेरिकेसारखा महासत्ता असलेला देश दुसऱ्या देशाच्या विषयातून अंग काढून घेताना आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. अमेरिकेचा फोकस स्वतःवरती शिफ्ट झालेला आपल्याला दिसून येतोय. मग अमेरिकासारखा देश जर का स्वतःवरती फोकस शिफ्ट करत असेल तर भारतानं 1971 प्रमाणे कारवाई करण्याची अपेक्षा जी व्यक्त केली जाते ती येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होईल असं तरी सध्याचं वातावरण दिसत नाहीये. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.